तुम्हाला आम्हाला बघायचा कंटाळा येत असेल, पण तरीही या कार्यक्रमात ज्या जोड्या सादर करणार आहेत कार्यक्रम त्यांच्यासाठी म्हणून आम्ही उभं राहिलोय. प्रत्येकाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य सांगायला आम्ही दोघं जण आलोय. त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट आहे एका राघू मैनेची. एका झाडावरती राघू आणि मैना आनंदात राहत होते. त्यांना होतं एक छोटस पिल्लू. पिल्लू खूप हुशार होतं, पण एकदा नियतीला हे मान्यच नव्हतं. नियतीचा फेरा आला आणि मैनेला पिल्लाला घेऊन दुसऱ्या झाडावर राहायला जावं लागलं. मग काय झालं? मग पिल्लू पप्पापासून दुरावलं. त्याला पप्पाची उणीव भासू लागली. त्याला माहित होतं पप्पाशिवाय सगळं अपूर्ण आहे, म्हणून त्यानं पुन्हा एकदा चंक बांधला. काहीही करीन पण मम्मी आणि पप्पाला एकत्र आणीन. पिल्लानं त्या दोघांना एका घरट्यात एकत्र आणलं. मग मात्र पिल्लाला पाहिजे होती मायेची ऊब, आपली माणसं, आपली नाते. म्हणून नाती जपण्यासाठी पुन्हा एकदा त्यानं चंक बांधला आणि एकाच घरट्यात सगळ्यांना एकत्र आणलं. असं पिल्लू सगळ्यांना आनंद देत होतं, सुख देत होतं, समाधान देत होतं. पण नियतीला हे मान्य नव्हतं. नियतीचा फेरा परत एकदा फिरला आणि संकट आलं त्याच पिल्लावरती. मग मात्र कुटुंब हादरलं, गहिवरलं. एकमेकांचे हात हातात घेतले आणि त्यांनी पिल्लाला धीर दिला. संकटात सुद्धा सगळ्यांनी हात एकवटून त्याला सांगितलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत. माझं आभाळ तुला घे, तुझं आभाळ मला, वाऱ्यावर पसरला कस्तुरीचा शेला, माझा शेला तुला घे, तुझा शेला मला. तर मंडळी, आता यानंतर सगळ्यात खोडकर, मस्तीखोर आणि आपली आवडती जोडी दिप्या मोना. कसे बोलायचे, असे कसे बोलायचे, न बोलता आता तुझ्या सवे, तुझ्या विना असा